नमस्कार विद्यार्थ्यांनो, 2 दिवस आपल्याला थोडा गॅप पडलेला होता. आज आपण पुन्हा करतो. यामध्ये आपण 3 समांतर क्वेश्चन बेस्ड ऑन प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversal. पण इन फिगर वी हॅव 1 2 3 4 parallel lines. मग आपण काय करायचं, पहिल्या 3 पॅरलल लाईन घ्यायचं, त्याला हा थेरम किंवा प्रॉपर्टी अप्लाय करायची. नंतर बी पासून या 3 पॅरलल लाईन घ्यायच्या. पहिल्या कोणत्या पॅरलल लाईन घेणार, पी ए अपॉन क्यू बी, पी ए क्यू बी अँड आर सी, या 3 पॅरलल लाईन्स इथे मी घेतल्या बघा. पी ए क्यू बी आर सी अँड एस टी, या 4 पॅरलल लाईन्स आहेत. का आहेत ते पॅरलल लाईन, त्यांना आपण रिझन देऊ. त्याच्यात आपण प्रथम क्वेश्चन क्लिअर करूया. हे बघा, इन फिगर सेग पी ए क्यू बी आर सी एस डी परपेंडिक्युलर लाईन ए डी. हे 4 परपेंडिक्युलर या एडी या एकाच लाईनला आहे. जर एकाच लाईनवर कितीही परपेंडिक्युलर टाकले तरी ते परपेंडिक्युलर पॅरलल टू इच अदर. ठीक आहे. मग आपण इथे किती टाकलेत बघा, 1 2 3 4 ऑन द सेम लाईन, म्हणजे एडीच. मग देअरफॉर पी ए पॅरलल टू क्यू बी पॅरलल टू आर सी कॅन. रिझन काय देणार, परपेंडिक्युलर्स ऑन सेम लाईन. मग काय झालं, मग हे ह्यामधील आता हे 4 आहेत, त्याच्यामध्ये आपण 3च घेऊ शकतो, कारण आपली प्रॉपर्टी आहे 3 पॅरलल आहे. मग पहिले 3 घेऊया. कोणता येणार, पी ए पॅरलल टू क्यू बी पॅरलल टू आर सी असं घेऊया, हे ना. देअरफॉर पी ए पॅरलल टू क्यू बी पॅरलल टू आर सी. देअरफॉर काय मिळणार, यांचं रेशो कशी घ्यायची, या बाजूने वाचत जायचं. पी क्यू अपॉन क्यू आर, ए बी अपॉन बी सी. त्यांचे मेजर आपल्याला दिलेले आहेत. ए बी ची मेजर दिले ती इकडे लिहूया, म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये शोधावं लागणार नाही. बी सी ची मेजर दिले ती पण इकडे लिहून घेऊया 70. सी डी ची मेजर दिले ती पण लिहून घेऊया 80. आणि पी एस ची दिले ती 280 दिलेली आहे. ठीक आहे. आता दीज आर पॅरलल, देअरफॉर रेशो पी क्यू अपॉन क्यू आर, पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. बरं, ठीक आहे. मग यामध्ये कोणाची मेजर दिले बघा, हे सगळे 4 आहेत बघा, 1 2 3 4. हे व्हेरिएबल आहे. हे प्रत्येक जण तुम्हाला ना दादा म्हणतोय आणि ताई म्हणतोय आणि म्हणतो माझा खाऊ मला द्या, म्हणजे माझी व्हॅल्यू मला द्या. आपण कशाला त्याची व्हॅल्यू आपल्याकडे ठेवायची, आपण दिल्याने आपल्याला वाढेल. आपण यांना दिले तर आपले मार्क वाढणार आहेत, बरोबर आहे ना. मग चला तर पिक्यूला हाय करेक्ट नाही, पिक्यूला सांगायचं थोडा वेळ तू थांबतोस का, तो म्हणेल चालेल. मग क्यू आरला पण सांगूया तू पण थांब ना जरा, चालेल. ए बीला घेऊन टाका, घे रे बाबा, तुला 60, तुला 70, तुझा खाऊ तुला मिळाला, तू खुश आहेस ना, मग काय हरकत नाही. मग इथे म्हणायचं पुटिंग गिव्हन व्हॅल्यूज. काही काम केलं नाही, दिलेल्या व्हॅल्यू फक्त त्याच्यात भरल्या. ह्याला मग आता 0 गेला. मग हे काय राहिलं तर पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू काय येणार, 6/7. आपण हा जो रेशो असा व्हर्टिकली आहे, उभा आहे, त्याला आपण हॉरिझॉन्टली लिहूया. म्हणजेच काय लिहिणार इथे, पी क्यू इज टू क्यू आर इज इक्वल टू 6:7. आपले हे फर्स्ट इक्वेशन झाले. असंच आता आपण
सेकंड इक्वेशन मिळवणार आहोत. सेकंड इक्वेशन मध्ये आपण कोणत्या लाईन घेणार आहोत? क्यू पासून क्यू बी आर सी एस डी 3 मिळतात. मग आता इथे हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट आपलं जरा गच्च होतं का बरं? आपण असं करूया, त्याच्या खाली लिहूया. Therefore, नको आहे तसंच लिहू, सॉरी बेटा. पी क्यू इज टू क्यू आर इज इक्वल टू 6:7. आता आपण त्या 3 पॅरलल लाईन घेऊया. पहिला इकडे लिहिणार क्यू बी पॅरलल टू आर सी पॅरलल टू एस डी. देअरफॉर काय होणार? याचं देअरफॉर आपण असं लिहिणार इथे. देअरफॉर रेशो घेऊया ना, क्यू आर ब्लॅक मध्ये लिहूया, हे सगळं पूर्ण ब्लॅक. रेशो काय लिहिणार? क्यू आर अपॉन आर एस इज इक्वल टू बी सी अपॉन सी डी. हे 3 पॅरलल लाईन आहेत. मग इथे लिहिणार प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड transversal. हे झालं आपलं लिहायचं. मग पुन्हा हे खाऊ मागताय क्यूआरचा माहित नाही. थांबले बाळा, नको घाई करू. क्यूआर अपॉन काय येणार हो? आर एस. तसंच इज इक्वल टू बी सी म्हणतोय माझा खाऊ मला दे, दिला. सी डी म्हणतोय माझा खाऊ मला द्या, दिला. त्याला म्हणूया पुटिंग. गिवन व्हॅल्यूज. ओके. मला पण आडवं लिहूया. हे जो हा रेशो आहे तो व्हर्टिकली आहे ना, उभा आहे. त्याला आडवा लिहूया. म्हणजेच इथे येणार QR is to RS is equal to 7:8. This is our second equation. या दोन्ही इक्वेशन वरून आपल्याला काय करता येईल बघा. तर असं लिहिता येईल PQ is to QR is to RS असे तिघे लिहिता येईल. मग आपण इथे जागा नसेल तर आपण इकडे लिहूया. मग इथे येणार फ्रॉम equation 1 and 2 we get काय मिळतं बरं बघा. मला काय मिळतं आपल्याला? तर इथे येणार बघा PQ is to QR is to RS is equal to 6:7:8. आता आपण काय करायचं माहितीये का? थोडासा मागचा भाग. काय मागचा भाग बघा. याला ना कॉमन मल्टिपल n घेऊया. n घेतलं x घेतलं तरी लेट कॉमन मल्टिपल बी एक्स. देअरफॉर काय होणार बघा. देअरफॉर PQ is to QR is to RS is equal to 6x is to 7x is to 8x. आता बघा या रेशोच्या व्हॅल्यू दिल्या. आपण यांची ना ऍडिशन करूया. यांची ऍडिशन बघा. आपण असं करूया PQ प्लस QR प्लस RS म्हणजे काय येणार PS. PQ
plus QR plus RS is equal to PS from figure. म्हणजे व्हॅल्यू करूया. PQ ची आहे 6x, QR ची आहे 7x, RS ची आहे 8x आणि PSC 280. व्हेरी गुड. 6, 7, 13, 13 plus 8, 21. X is equal to 280. Therefore आपण डायरेक्ट इथेच लिहूया. जरा x ची व्हॅल्यू काढूया आपण. Therefore x is equal to 280 upon 21. 7 चा टेबल 7 3 जा 7 4 जा 40 आला. 40 upon 3 हा x ची व्हॅल्यू आहे. मग therefore आता PQ ची व्हॅल्यू काढली. PQ is equal to 6x आहे. मग 6 तसंच ठेवा. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली बघा इकडे 40 upon 3, 3 2 जा 42 जा 80. आता QR घेऊया. Therefore QR is equal to 7x. म्हणजे 7 into 40 upon 3. कोणाचं डिवायडेशन होत नाही. मग 7 4 जा 28. 28 त्याच्यावर 0 द्या 3 द्या. मग आता आपल्याला काय मिळालं, काय पाहिजे, RS. RS is equal to 8x. मग इथे लिहिणार 8 into 40 upon 3. इथे पण डिव्हिजिबल काय नाहीये. मग मल्टिप्लिकेशन 8 4 जा 32, 320 upon 3. These are the values of PQ, QB, QR and RS. संपलं. अशा प्रकारे आपण हा जरा मोठा प्रश्न होता पण शॉर्ट मध्ये लिहिलेला आहे. मी आधी काही गोष्टी टू फाइंड आधीच लिहून ठेवलं होतं. सोल्युशन मधले काही भाग लिहिला होता. गिवन लिहिलं होतं. गिवन म्हणजे क्वेश्चनच होता, थोडासा वेगळा. हा वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात काही शिक्षक, पण मी जरा बऱ्यापैकी सोपा करायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला सोपा वाटतो की नाही ते कळवायला विसरू नका. बाय विद्यार्थ्यांनो, बाय.